नमस्कार मित्रांनो, रणदे भैया शेळीपालन फार्मवरती स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर स्ट्राईक पडल्यामुळे व्हिडिओ आला नाही की गाडी येणार आहे की काय. तर मित्रांनो, गाडी जातेगावमध्ये आलेली आहे. टोटल 75 काठेवाडी शेळ्यांचं माप मित्रांनो गाडीमध्ये आलेलं आहे. 40 काठेवाडी शेळ्या ह्या गाभण आणि 40 काठेवाडी शेळ्या ह्या प्युअर दुधाच्या मोटरी मित्रांनो. तर ह्या शेळ्या मित्रांनो गाडी आलेली आहे. बघू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये, जबरदस्त माप, कोयला वान आणि नंबर एक क्वालिटी. बघू शकता मामा आज बकऱ्या चालत आहे. मग मामा रोज गुजरातमध्ये फिरता, आज बकऱ्या चालवाल तुम्ही? ते असंच म्हणजे अन्न सोपं पण चारणं अवघड आहे. असं काही का? खायला काही राहिलं नाही त्याच्यामुळे बांधा बांधा तिकडे बकऱ्या भेटणार आणि इकडं चारा चारा भेटाना. बघू शकतो मित्रांनो, एकदम टॉपचं माप आहे, कोयला वान आहे, जबरदस्त क्वालिटीच्या शेळ्या आहे. नंबर एक काठेवाडी शेळ्या खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. बघू शकता तुम्ही, गाभण शेळ्या किंवा दुधाच्या शेळ्या जर घ्यायच्या असेल तर क्वालिटी म्हणजे क्वालिटी, माप म्हणजे माप येईल मित्रांनो. शेळ्या तुम्ही बघू शकता, जबरदस्त उंची त्यांना. कधी आली मामा गाडी? काल आली या टायमाला संध्याकाळी. व्हिडिओ काऊन नाही टाकला मग? लिटर टाकायला टाईमच कुठं भेटला. काल ते आणल्या, चांगलं चारा पाणी दूध काढता, बच्चे पाचता, टाईमच झाला. मग व्हिडिओ काढायला टाईमच भेटला नाही. बरं. बघू शकता मित्रांनो, तर गाडी आलेली आहे. 75 काठेवाडी शेळ्या मित्रांनो, 40 शेळ्या गाभणी, 40 दुधाच्या. 75 म्हणजे तशा 80 आहे. 40 शेळ्या निम्या शेळ्या आहेत मित्रांनो, बघू शकता. ते बी एक नंबर क्वालिटीचं माप, चमक शेळ्यांना एक नंबर आहे. यावेळेस जबरदस्त क्वालिटी आहे. एक नंबर क्वालिटी शेळी, एक नंबर. यावेळेस लई क्वालिटी नंबर एक आणली. क्वालिटी असली तर सामनेवालाही फसत नाही ना. बरोबर आहे. क्वालिटी आणायची म्हणजे ते आपल्याला मिळू नाही मिळू, पण जो माणूस नेतो ना कमीत कमी त्याचा हप्त्यांतरी फोन आला पाहिजे का बाबा बकऱ्या चांगल्या भेटल्या. त्यालाही म्हणलं पाहिजे 4 लोकांचा आम्हाला बकऱ्या खरंच तुम्ही बकऱ्या आणल्या. तर डोंगऱ्या खालवर साडायच्या त्या काही कामाच्या नाही. बकरी आणायची, साफसुथरीच बकरी आणायची. आता पाय बोकडे कंबरच्या बाद वर बकरी उभी राहिली. बकरी केस उडेल काय? कातरेले केस उडेल नाही. लोक म्हणतील केस उडले. कातर नाही राहते त्याची, आणि वर ठेवेल राहत्या. ऊन लागत नाही, अचानक पाऊस आला तर पाऊस बी लागत नाही नाळीला. कातर नाही राहते. शेळ्या एकदम मस्त चरताय. काय काय खात्या मामा? हे लोक विचारते काठेवाडी शेळ्या काय खात्या म्हणून. नाही चांगलं तर मग मी हे सांगाल, माती सोडून तर त्या काही बी खात्या मा हिशोबानं. एवढा लिंब कडू राहतो, तुम्ही रात दिवस लिंब घाला, लिंब खात्या. पाहिजे आता हरळ खाऊ राहिले, गवत खाऊ राहिले, काही खात्या माती सोडून. बिन्नी गवत सुद्धा खात्या. भाई इकडे बिन्नी गवतच्या बीडल्या बघू शकता मित्रांनो, जे आपण काही खात्या. स्मार्ट नेपियर म्हणतो ते नेपियर. हरळ खाऊ राहिले गुड घेते पण त्या कशी बीडली. गावरान शेळ्या तोंड नाही लावणार मित्रांनो हरळीला. हरळ चराला यायची एक गोष्ट अशी, इकडे कधी गावरान बकरी आली असती ना, तिथे बोलून बी दिलं नसतं. एक कांद्यात जा, एक कांद्यात जा, नुसतं उभा राह तू, बकरी कांद्यात येणार नाही. बरोबर. दावणीला बांधल्या, एकदा लटकल्या. मित्रांनो, क्वालिटीचा अशी काठेवाडी शेळी, मी याच्यामुळंच म्हणतो की काठेवाडी शेळ्या तुम्ही खरेदी करा. एकतर पिल्लं मोठमोठे राहत्या मित्रांनो, 2-2, 3-3 पिल्लं देत्या. आणि माप, वजन, उंची सर्वच गोष्टी. आता हे बघा, ही पहिलं रोज पाट आहे. पाठपा कशी जबरदस्त माप आहे तिला, ही बुच्ची अलीकडली एक नंबर क्वालिटीची शेळी. तर अशा शेळ्या खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर संपर्क करा. शेळ्या मित्रांनो आलेल्या आहेत, लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. घरगुती शेळ्यासारख्या शेळ्या आहे. इथं बाजारातल्या व्यापाऱ्यावानी फसवणूक नाही. इथं तुम्हाला प्युअर क्वालिटी म्हणजे क्वालिटीच मिळणार आहे. आणि माप, वजन, त्याच्यानंतर चमक आणि गॅरंटी, या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे बघू शकता तुम्हाला शेळ्या, एक शेळी मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता शेळ्या चालताना. शेळ्या बघा मित्रांनो कशा दिसत्या, मस्त गोलटी शेळ्या एकदम. ती गाभण शेळी बघा, हिची क्वालिटी बघा, उंचपणा, नजर, तोरा. तर ह्या शेळ्या मित्रांनो
खरेदी करा तुम्ही, यांना वांधाच नाही, एकतर दूध भरपूर देणार. बर दाखवा तुमच्या हाताने शेळ्या दाखवा. बघू शकता मित्रांनो. ओके, मामाच्या हातानं 2-4 शेळ्या धावतील मामा आता. मामा चांगले वजन उंची माप दाखवा. काय म्हणले? हा हा बर. गाडी उतरल्यावर 2 दिवस गाडीमध्ये शेळ्याचा आदळ आपट राहते. बरोबर सकाळी एक धारभर दूध नव्हतं शेळ्याला, बरोबर. पूर्ण पिळल्या बकरं होते, दूध काढून घेतलं. आता किती वाजले? 5 वाजले ना. 5 वाजली. आता ह्या शेळ्या एवढ्या ताटल्या. बरोबर. ही शेळी जर अजून 2 दिवस चांगली चरली बैठक खाली तर शेळी चालतात नाही येणार, चालतात. 2 काय बरोबर. लोक म्हणतात 2 पण 2.5 लिटर दूध येणं एक टायमाला द्यावा. अशी म्हैशी दिसायला पाहिजे बकरी कशी. अशा लई आहे. बरोबर. अशा दावल्या तावड्या कमी आहे. काय म्हणले? घागरी आहे घागरी ना. तावड्या कमी आहे. पण या गाभणी मित्रांनो, बघा गाभण. माप तर आहे पण दूध दूध महत्वाचं आहे. दूध महत्वाचं आहे. पाय भांडा भांडा जोडा. सोडा सोडा असं बघा वस्तू. हे आता ओरिजिनल आहे. हा हे जे हे ओरिजिनल. ओरिजिनल आणि हे ओरिजिनल असून उद्या ह्योच टायमाला जर कधी आखी पाहिल्या ना याच्यापर्यंत जास्त दूध दिसन का. या चरेल नव्हतं 2 दिवस शाळ्या, बरं. आज दुपारून चारल्या. नुसतं प्यास नाही बरं का. घागरी दाखायचं घागरी नुसतं प्यास नाही. बघा तोलावरली पाठी, गाभण पाठी नंबर 1 क्वालिटी, पहिलं रोज पाठी. नुसतं प्यास नाही. अशा पाहिल्या ना तर घागरीच्या निसत्या हे बघा मित्रांनो. वा वा वा. शेळे चमक, उंच, पूर्णपणा, नातखुळा क्वालिटी. बघा शेळी. नुसत्या घागरी घागरी. उद्या आहे ना, हा हा. उद्याच्या पर्यंत जास्त दूध राहील. उद्या याच्या परता जादा. आज सरल्या ना त्या आज म्हणतात त्या आपण दाढीत हा हा. दाढीत दूध लागत. दाढीत दूध आहे बकऱ्याची. बकरीचं सगळं जा. कमीच जात ह्या बकरी पाहिजे अंगावर काही नाही, खाली पाहिजे. नातखुळा आणि क्वालिटी. एवढी करून आपलं माझं एक वैशिष्ट्य आहे. बरोबर हलवर शेळी मला पटत नाही. बरोबर काही शेळीची कास दिसन ती कडक राहते, बरोबर. दूध निघत नाही. जे दूध काढलं ना कास एवढी दिसन, नंतर ती कास जेव्हा दूध उतरत तेव्हा लांबत चालत. शेळ्या म्हणजे शेळ्या, क्वालिटी म्हणजे क्वालिटी. लवकर संपर्क करा मित्रांनो, खाली नंबर दिलेला आहे, संपर्क करा, त्वरा करा. बघू शकता लाल शेळी, दुधाची गाभणी. बघा शेळीला चमक. आत्ता व्यवस्थित व्हिडिओ झाला मित्रांनो. आता तुम्हाला शेळ्या लक्षात येईल. संपर्क करा, त्वरा करा.